नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाईट या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आजच्या महत्त्वाच्या न्यूज बघण्याआधी एक महत्त्वाची सूचना आहे, ती म्हणजे 10 तारखेला म्हणजे उद्या आपलं 7:30 वाजता द युनिक अकॅडमीचं जे काही फेसबुक पेज आहे त्याच्यावर फेसबुक लाईव्ह आहे आणि हे रायटिंग स्किल जे काही आहे UPSC संबंधीचं तर ते एक्सक्लुझिव्ह त्याच्या संबंधीचं फेसबुक लाईव्ह आहे. तुमचे जे काही प्रश्न असतील ते तुम्ही तिथं विचारू शकता. आपण त्या सगळ्या गोष्टी तिथं क्लिअर करूयात. 11 तारखेला आपलं परत एक सेशन असणार आहे, त्याची लिंक आणि सगळ्या गोष्टी मी तुम्हाला प्रोव्हाइड करतो. तर तेही युनिक अकॅडमीच्या याच्यावर असेल, सर्वांसाठी ओपन आहे. विश्लेषण कसं केलं पाहिजे आणि एकंदरच MPSCची जी काही एक्झाम आहे तर त्या संबंधात कंबाईन फोकस्ड राज्यसेवा विश्लेषण, प्रश्नांचे प्रकार कसं होतं, काय होतं, आपण कसं केलं पाहिजे, या सगळ्या बाबी मी तिच्यात कव्हर करणार आहेत. आणि तुमचे जे काही प्रश्न, तर हे दोन्ही सेशन है ना, तर तुम्ही नक्की अटेंड करा आणि याचा तुम्हाला फायदा होईल. मी याची लिंक जी आहे ती कम्युनिटीमध्ये पण पोस्ट करेल, आपल्या टेलिग्राम चॅनलला पोस्ट करेल, सर्वदूर ते पोस्ट करेल. तर त्यामुळे तुम्ही निवांत राहा, त्या लिंकचा वापर करून तुम्ही ते जॉईन करू शकता. ओके, तर डॉक्टर सुशील स्पॉटलाईटला फॉलो करण्यासाठी टेलिग्रामची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. फेसबुकवर आपला ग्रुप आहे, तोही तुम्ही सायमल्टेनियसली फॉलो करा. तर आजच्या महत्त्वाच्या न्यूजमध्ये सगळ्यात पहिली न्यूज जी आहे ती आपली नीरव मोदी संबंधीची आहे. नीरव मोदीची मालमत्ता जप्त करण्यासाठी मंजुरी दिली गेलेली आहे. जे काही विशेष न्यायालय त्याच्यासाठी होतं तर त्यांनी मंजुरी दिलेली आहे. एक तर पंजाब अँड नॅशनल बँक जो आहे तिच्यातला आर्थिक गैरव्यवहार जो आहे तिच्यातला फरारी आरोपी आहे नीरव मोदी, आणि त्याच्या मालकीची मालमत्ता जप्त करण्याचे विशेष न्यायालयाने 8 जून रोजी अंमलबजावणी संचालनालयाला म्हणजे EDला नोटीस पाठवलेली आहे, तशी परवानगी दिलेली आहे. आणि EDला आता फरारी आर्थिक आरोपी कायद्याअंतर्गत अशाच प्रकारे एखाद्या आरोपीच्या मालकीची मालमत्ता जप्त करण्याची परवानगी देण्याची पहिली वेळ आहे. म्हणजे हे पहिल्यांदा होतं आहे की फरारी आर्थिक आरोपी कायद्याअंतर्गत पहिल्यांदा कुणाची तरी मालमत्ता जप्त होते. म्हणजे जो पहिला फरारी होता हिच्यातला डिक्लेअर केलेला तो विजय माल्या होता. स्पॉटलाईट इयरबुकचं जे कायदे नावाचं सेक्शन आहे तिच्यामध्ये नीट गोष्टी बघा, तिच्यामध्ये हे डिटेल्स सगळे मी दिलेले आहेत. आणि दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे काय की याच्यामध्ये आता मालमत्ता कुणाची सर्वात आधी जप्त होते तर ती नीरव मोदीची होते. ती पहिलीच वेळ आहे आणि त्याच्यामुळे हे आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. प्रश्न आपल्याला हमखास याच्यावर विचारला जाऊ शकतो. PNB बँकेकडं गहाण नसलेली, आता बघा 2 प्रकार असतात. मालमत्ता तुम्ही कर्ज ज्या वेळेस घेतात त्यावेळेस तुम्ही काहीतरी तारण म्हणून देत असता, आणि तारण म्हणून दिलेली मालमत्ता मग बँक नंतर काय करते, लिलावात काढू शकते. जसा सरफेसी नावाचा ॲक्ट आहे तोही आपण बघितला होता. तुम्हाला जर आठवत असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. पण ह्या सगळ्या याच्यामध्ये त्याची जी गहाण नसलेली मालमत्ता आहे ती आता बँक जी आहे म्हणजे ED जी आहे ती जप्त करेल. आणि याच्यासाठी 1 महिन्याची मुदत न्यायालयाने EDला दिलेली आहे. ती 1 महिन्यात सगळं सेटल करायचं आहे. आता जप्त केलेली जी मालमत्ता असते ती फरारी आर्थिक आरोपी कायद्याच्या कलम 12 मधलं 2 उपकलम आहे. कलम 12 उपकलम 2 आणि कलम 8 या 2 कलमांनुसार केंद्र सरकारच्या ताब्यात देण्याचं न्यायालयाने आपल्या आदेशात स्पष्ट केलेलं आहे. तर हे खूप महत्त्वाचं आहे की मग ही जप्त केलेली प्रॉपर्टी जाते कुठं, तर ती केंद्र सरकारच्या ताब्यात जाते. आणि त्याच्यासाठी मालमत्ता फरारी आर्थिक आरोपी कायद्याचं कलम 12 आणि कलम 8 या 2 कलमांच्या अन्वये ती केंद्र सरकारकडे जाणार. तर हे एक लक्षात ठेवा. तर एकंदरच हा सगळा कायदा जो आहे तो आपण स्पॉटलाईट इयरबुकमध्ये खूप प्रॉपर कव्हर केलेला आहे. त्याची PDF तुम्हाला दिलेली आहे, तर तिच्यामधून तुम्ही बघू शकता. ओके, टाळेबंदीच्या वन्यजीवांच्या शिकारीमध्ये वाढ. आणि जर कुणाला बुक पाहिजेच असलं तर स्कॉलर पोस्टल डिलिव्हरीने प्रोव्हाइड करतात. स्कॉलर संबंध तुम्हाला कुठलंही पुस्तक पाहिजे असलं, स्कॉलरचा नंबर या लेक्चरच्या खाली पट्टीवर टाकलेला आहे बघा, स्कॉलर बुक डेपो. तर ते मुलांना प्रोव्हाइड करतायत, कारण आता सगळ्या गोष्टी बऱ्यापैकी नॉर्मलाईज होत आहेत. पुण्यामध्ये सुद्धा दुकानं वगैरे उघडत आहेत. तर तुम्हाला जर कुठली बुक्स हवी असतील, कुठलंही पुस्तक, तर ते पोस्टल डिलिव्हरीने तुम्हाला देतील. तो नंबर तुम्हाला खाली प्रोव्हाइड केलेला आहे. टाळेबंदीच्या काळामध्ये वन्यजीवांच्या शिकारीत वाढ झालेली आहे. ट्रॅफिकचा अहवाल आहे, तर तो आपण बघितला होता ऑलरेडी हिंदूमध्ये. त्याची प्रॉपर आकडेवारीसुद्धा आज आलेली आहे. ती म्हणजे काय की दुपटीने वाढलं होतं, एवढं आपण बघितलं होतं. आता बघा 10 फेब्रुवारी ते 22 मार्च हा टाळेबंदीपूर्वीचा काळ आहे. हिच्यामध्ये 35 शिकारीची प्रकरणं होती. 23 मार्च ते 3 मे टाळेबंदीच्या काळानंतर तर हिच्यामध्ये टाळेबंदीनंतर 88 शिकारीची प्रकरणं समोर आलेली आहे. तर या संबंधीचं ट्रॅफिक काय आहे,
त्याच्यानंतर वर्ल्ड वाईल्ड लाईफ फंड काय आहे, IUCN काय आहे, त्याच्याशी रिलेटेड सावेन काय आहे, याचं सगळ्यांचं लेक्चर बनवून टाकलेलं आहे. तर ते बघितलं नसेल तर तुम्ही बघून घ्या. ओके. एव्हरमेक्टिन औषध जे आहे याचा प्रयोग बांगलादेशात झालेला आहे आणि बांगलादेशातल्या एका वैद्यकीय चमूने एव्हरमेक्टिन आणि डॉक्झीसायक्लिन हे 2 औषधं करोनाबाधितांवर वापरले आणि त्यांचं म्हणणं आहे की याच्यातून सकारात्मक पॉझिटिव्ह परिणाम समोर आलेले आहेत. नागपूरचं जे काही गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आहे त्यांनी पण एव्हरमेक्टिन आणि अझिथ्रोमायसिन या 2 औषधांची वैद्यकीय चाचणी सुरू केलेली आहे. तर ठीक आहे, आता ह्या 2 गोष्टी लक्षात ठेवूयात आणि इव्हरमेक्टिनचे बेसिक्स काय आहेत ते आपण बघूयात, कारण कॉमन 2 आहे इव्हरमेक्टिन. ॲझिथ्रोमायसिन अँटीबायोटिक आहे बघा, म्हणजे आजकाल चालता बोलता लोक खातात अझिथ्रोमायसिन दिवसातून 4 वेळा निवांत म्हणजे. तर ह्या अँटीबायोटिकचं पण गणित असं आहे की तुम्ही जेवढे जास्त म्हणजे नेक्स्ट जनरेशनचे अँटीबायोटिक्स घेत राहाल तर तुमची रोगप्रतिकारक शक्ती ती कमी कमी होत जाते आणि नंतर काही दिवसांनी हे जे अँटीबायोटिक्स असतात ना ते पण वर्क करत नाहीत. हा खूप मोठा आहे, अँटीबायोटिक रेझिस्टन्स निर्माण होणं मायक्रो ऑर्गॅनिझम्समध्ये, तो एक वेगळा विषय आहे. पण एव्हरमेक्टिन एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर वेद मारवा. आता वेद मारवांवर प्रश्न येऊ शकतो का, तर येऊ शकतो. वय वर्ष 87 त्यांचं निधन झालेलं आहे. दिल्लीचे माजी पोलीस प्रमुख होते. दिल्लीत 1985 ते 88 पोलीस आयुक्त पण होते. 3 राज्यांचे ते राज्यपालसुद्धा होते. मी तुम्हाला बऱ्याचदा सांगितलं आहे की सिव्हिल सर्व्हिस हे काही फक्त ब्रेड अँड बटर असला प्रकार नाही आहे. सिव्हिल सर्व्हिसमध्ये तुम्हाला खूप वेगवेगळ्या संधी मिळत असतात काम करण्याच्या आणि त्या प्रतलावर तुम्हाला काम करता येतं आणि हा खूप महत्त्वाचा याच्यातला मुद्दा आहे. म्हणजे बघा की दिल्लीचे पोलीस आयुक्त ते IPS होते आणि IPS नंतरचा काळ जो आहे की राज्यपाल 3 राज्यांचे, मणिपूरचे 1999 ते 2003 या 4 वर्षासाठी. याच काळामध्ये त्यांनी मणिपूरच्या राजभवनात असताना मिझोरामच्या राज्यपालाची पदाची जबाबदारी पण वर्षभर सांभाळली होती 2001. 7वी घटनादुरुस्ती 7 कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट ॲक्ट जो आहे आपला, त्याच्यानुसार एकापेक्षा जास्त राज्यांसाठी कॉमन राज्यपाल असू शकतो का, तर नक्कीच असू शकतो. 7वी घटनादुरुस्ती याच्यासाठी प्रोव्हिजन करून देते आणि या 7व्या घटनादुरुस्तीनुसार हे खाली एक्झाम्पल आहे बघा. म्हणजे तुम्ही ज्या वेळेस असं बघता ना त्यावेळेस तुम्हाला लगेच पॉलिटीचे रेफरन्सेस आठवले पाहिजेत आणि आपण लगेच जाऊन ते वाचलं पाहिजे. आता तुमचं काम आहे की 7वी घटनादुरुस्ती तुम्ही लगेच पॉलिटीमधून वाचली पाहिजे की हिच्यामध्ये नेमक्या काय काय गोष्टी आहेत. फक्त राज्यपाल एकापेक्षा जास्त राज्यांसाठी कॉमन असणं की त्याच्यापेक्षा अजून काय आहे ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि 3रं राज्याचे राज्यपाल ते होते झारखंडचे 2003 ते 2004. सो येत्या काळामध्ये तुमच्यापैकी ही कितीतरी लोक हे राज्यपाल असतील है ना. चुकून तुम्हाला म्हणजे फार कमी लोकांना ही संधी मिळते, फार राष्ट्रपती पदापर्यंत तुम्ही जाऊ शकता है ना. चान्सेस कमी लोकांचे आहेत. पण सिव्हिल सर्व्हिसमधून तुम्हाला आजच्या डेटमध्ये जरी तुम्ही सगळे राजकीय हे बघितले आपले तर ते तुम्हाला तिथं दिसतील आणि ही कुठली अतिशयोक्ती नाही आहे. हे वास्तव तुम्ही अनुभवू शकता स्वतः येत्या काळामध्ये. त्यावेळेस तुम्हाला शब्द आठवतील कदाचित माझे. पुस्तक यांनी लिहिलेली 3 पुस्तकं महत्त्वाची बघा. अनसिव्हिल वॉर्स, पॅथॉलॉजी ऑफ टेररिझम इन इंडिया 1997 मधलं पुस्तक आहे टेररिझमवर. त्याच्यानंतर ऑटोनॉमी इन जम्मू अँड काश्मीर बघा. जम्मू अँड काश्मीर ऑलरेडी त्याच्यामुळे सुद्धा वेदमार्मा विचारलं जाऊ शकतं. त्याच्यानंतर काउंटर टेररिझम इन पंजाब. तर एकंदरच यांचं जे काही पुस्तकांचा रोख आहे किंवा ते IPS होते आणि टेररिझमवर बऱ्यापैकी त्यांचं लिखाण आहे. ओके. तर म्हणजे कसं असतं की ह्या गोष्टी तुम्हाला एसेमध्ये सुद्धा वापरता आल्या पाहिजेत, तर त्या अनुषंगाने ह्या गोष्टी करून ठेवायच्या. वेद मारवा माहीत पाहिजे. त्याच्यानंतर न्यूझीलंडने 8 जून रोजी म्हणजे काल करोनामुक्त झाल्याचं जाहीर केलेलं आहे. जगातले जे काही मोजके देश आहेत तिच्यामध्ये आता की करोनामुक्त झालो आम्ही असं गेल्या 17 दिवसामध्ये न्यूझीलंडमध्ये एकही COVID-19ची केस नाही आहे. तिथं फक्त एक ॲक्टिव्ह केस आहे, पण 17 दिवसात नव्यानं केस समोर आलेली नाही आहे. न्यूझीलंडच्या पंतप्रधान ज्या आहे जॅसिंडा आर्डेन यांनी 8 जून रोजी देश करोनामुक्त झाल्याचं जाहीर केलेलं आहे. 75 दिवसांनी त्यांनी निर्बंध उठवलेले आहेत. 75 दिवस तिथेही निर्बंध होते. आर्थिक निर्बंध आणि जे काही आहेत सगळे सोशल वगैरे ते निर्बंध उठवलेले आहेत. फक्त बॉर्डर त्यांनी सील आहे त्यांची, अजून ती ओपन नाही केलेली. एकूण संसर्ग झालेले रुग्ण जे होते ते 1154 होते आणि 22 मृत्यू झाले तिथं करोनामुळे न्यूझीलंडमध्ये. आता न्यूझीलंड वगैरे हे जे देश आहेत आपल्या गावात जेवढी लोकं असतात त्याचा न्यूझीलंड बनतो. त्याच्यामुळे तुम्ही हे कम्पेअर करत बसलात की बाबा भारतात एवढे न्यूझीलंडमध्ये एवढेच आणि यांनी खूपच भारी काम केलं, तर तसं नाही आहे है ना. तर ते एक लक्षात ठेवा. आपली पॉप्युलेशन, आपली डेन्सिटी लोकसंख्येची ह्या बऱ्याच गोष्टी वेगळ्या आहेत, तर त्याच्यामुळे तिथं या गोष्टी शक्यसुद्धा आहेत.
मागेच आपण गिरीश कुबेरांचा लेख बघितला होता आणि त्याच्यात या पंतप्रधानांबद्दल तो लेख होता, तो जर तुम्हाला आठवत असेल मी एक्सप्लेन केला होता हॉटेलबद्दलचा. ओके. त्याच्यानंतर जिभेचा कर्करोग जो होतो तर त्याच्यासाठी IIT मद्रासच्या तज्ज्ञांनी संशोधन जे केलेलं आहे की त्याच्यासाठी कारणीभूत असणारे विशिष्ट मायक्रो RNA जे काय आहेत mRNAs ते म्हणजे MIR155. ओके. MCQसाठी ही गोष्ट लक्षात ठेवा. याच्यापेक्षाही जास्त खालचं बेसिक आहे की जे mRNA कॅन्सरशी असोसिएट असतात त्यांना ऑन्कोमायर्स असं म्हटलं जातं. हे जास्त महत्त्वाचं आहे की जे mRNA कॅन्सरसाठी कारणीभूत आहेत किंवा त्याच्यासही असोसिएट आहेत त्यांना ऑन्कोमायर्स असं म्हटलं जातं. ते एक लक्षात असू देत. त्याच्यानंतर नरेगामध्ये सर्वात जास्त रोजगार असणारे जे काही राज्य आहेत तिथं जिल्हा जातो तर ते राजस्थान आहे. सर्वात जास्त 49.52 लाख रोजगारांसह राजस्थान देशात प्रथम क्रमांकावर आहे. तर हे एक लक्षात ठेवा. देशात सलग 6व्या दिवशी 9,000हून अधिक रुग्ण आहेत. एकंदर चिंतेची बाब आहेच आपल्यासाठी. ओके. 9,983 रुग्ण गेल्या 24 तासात आहे. आता हे आकडे जे आहेत ते हिंदू आणि याचे वेगळेच असतात, पण तरीसुद्धा आपल्यासाठी काळजी घेणं गरजेचं आहे कारण जवळपास 10,000 केसेस आहेतच त्या. पण आता एक नवीन गोष्ट आहे की आरोग्य विभागाने अतिसौम्य लक्षणं जर असले तर तुम्ही घरीच विलगीकरण करा. त्याच्यासाठी मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत. कारण रिझन असं आहे की हॉस्पिटल्स भरलेले आहेत सगळे. तिथं गेल्यानंतर जी काही तुम्हाला म्हणजे ट्रीटमेंट प्रॉपर गव्हर्नमेंट हॉस्पिटल्स किंवा गव्हर्नमेंटची यंत्रणा आहे ती कमी पडते, ती एक्झॉस्ट होते. आणि त्याच्याबरोबर जे प्रायव्हेट हॉस्पिटल्स आहेत तर प्रायव्हेट हॉस्पिटल्समध्ये अव्वाच्या सव्वा किमती घेतल्या जात आहेत. काही ठिकाणी रेग्युलेट केले गेलेले आहेत प्रायव्हेट हॉस्पिटलचे दर, पण हे सर्व ठिकाणी अजून झालेलं नाही आहे. आणि त्याच्याकरता घरीच विलगीकरण करायचं. हां, मग घरीच विलगीकरण केल्यानंतर यांनी सांगितलेलं आहे की तुम्ही हॉस्पिटलाइज कधी व्हायचं जर खूप धाप लागत असेल रुग्णाला किंवा मग श्वासोश्वासात अडथळा आला किंवा त्याच्या छातीत सतत दुखतंय, शुद्ध आरपते, ओठ चेहरा निळा पडला असेल तर तातडीने वैद्यकीय मदत घ्यावी. पण तातडीने ही वैद्यकीय मदत आपल्याला मिळणार आहे का याची शाश्वती आजच्या डेटमध्ये नाही. कारण हॉस्पिटल्स भरलेले आहेत. प्रायव्हेट हॉस्पिटल्समध्ये बऱ्याच ठिकाणी प्रायव्हेट हॉस्पिटलचा प्रश्न मी काल UPSCसाठी विचारला होता, त्याचं डिस्कशन आज घेऊयात की ह्या प्रायव्हेट हॉस्पिटल्समध्ये बरेचसे हॉस्पिटल्स तर घेतच नाही आहेत. कितीतरी डेथ या कोरोना सोडून बाकीच्या गोष्टींमुळे झालेल्या आहेत. साधं प्रेग्नन्सीसाठी सुद्धा ॲडमिट करून घेतलं जात नाही. तर अशा बऱ्याचशा इश्यू आहेत. त्यासंबंधीची पण एक केस आपण बघणार आहोत. तर हे पण यंत्रणेने फार प्रॉपरली करणं गरजेचं आहे. जर तुम्ही घरी विलगीकरण करताय तर त्या केसमध्ये तुम्हाला इन्स्टंट मेडिकल रिलीफ किंवा हेल्प मिळणार आहे का, तर ते पण फार महत्त्वाचं आहे. काल पोलिसांसंबंधीचा पण एक व्हिडिओ होता की म्हणजे हॉस्पिटल जर म्हणत असेल आता 2 लाख रुपये भरा, तर आत्ताची परिस्थिती कुणाचीही इतकी नाही आहे. मिडल क्लास असू देत, ते एवढं कॅश कुठून आणणार आणि कुठल्या गोष्टींवरून गोष्टी वर्क करणार. तर हे फार भयानक आहे सगळं. आता बघा, पीक कर्जापासून शेतकरी वंचित. आता मी तुम्हाला सांगितलं होतं की महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेतले जे काही पात्र शेतकरी होते त्यांच्या कर्जफेडीची हमी जी आहे ती राज्य सरकारने दिली होती. पण याच्यासाठी RBIची अनुमती असणं आवश्यक होतं, हे आपण बघितलं होतं. आता याच्यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की ज्या राष्ट्रीयकृत बँका आहेत त्यांनी हे पीक देण्यासाठी नकारघंटा सुरू केलेली आहे. त्याचं रिझन असं आहे की त्यांनी सांगितलेलं आहे की रिझर्व्ह बँक आणि केंद्रीय कार्यालय या दोघांकडून आम्हाला तसे आदेश आलेले नाहीत. आता बँकांनी आतापर्यंत केवळ 2300 कोटी रुपयांचं कर्ज वाटप केलेलं आहे, जे उद्दिष्टाच्या फक्त 7% आहे. ओके. बँकांनी फक्त आतापर्यंत 2300 कोटी दिलेले आहेत, जे फक्त 7% आहेत. आणि बँकांबद्दल आज आपल्या मुख्यमंत्र्यांची मीटिंग आहे, तर तिच्यातून बघूयात काय होतं. पण याच्यामध्ये जो टेक्निकल मुद्दा समोर आहे तो RBIची परवानगी, केंद्रीय कार्यालयाची परवानगी, या 2 गोष्टी लक्षात ठेवा. आणि हे जे सगळं आहे हे ऑलरेडी आपण ही न्यूज ट्रॅक करत येतो आहे, तर ते एक लक्षात ठेवा. केजरीवाल जे आहेत यांचं स्वविलगीकरण झालेलं आहे. त्यांचा करोना नमुना चाचणी पण घेण्यात येणार आहे आज वगैरे. आता केजरीवाल यांनी काल काय केलं होतं की त्यांनी डिक्लेअर केलं की फक्त दिल्लीमधले जे काय आहेत तर त्यांनाच रहिवाशांना आम्ही ट्रीटमेंट देणार, दिल्लीमधले जे काही हॉस्पिटल्स आहेत केंद्र सरकारच्या आस्थापना सोडून. तर मग हे संविधानिक आहे का असंविधानिक आहे अशी काल एक कमेंट आली होती. हा प्रश्न तुम्हाला पडणं अपेक्षित होतं. फक्त हा जो निर्णय यांनी घेतलेला आहे हा संविधानिक आहे किंवा नाही याच्यावर निर्णय कोण देणार, तर नायब राज्यपाल देणार आहेत. आणि नायब राज्यपालांचा तो निर्णय आल्यानंतर आपण म्हणू शकतो की हा जो निर्णय त्यांनी घेतलेला आहे तो संविधानिक आहे किंवा नाही.
ओके, कारण काही गोष्टी या सरळ सरळ अशा लिहिलेल्या नाही आहेत की जे आपण लक्ष्मीकांत ओपन केलं आणि क्लिअर होऊन गेलं. परंतु याच्यावर नायब राज्यपाल निर्णय घेतील आणि त्यांचा निर्णय आला की ते आपण डिस्कस करूयात. पण एकंदरच एक गोष्ट आहे की राजकीय जो काही म्हणजे आपण ज्याला म्हटलं होतं डिप्लोमेसीचा विचार जर केला तर तिच्यामध्ये नक्कीच केजरीवाल यांच्यासाठी ही गोष्ट चांगली नाही आहे. कारण दिल्ली कुठलंही एक राज्य हे असं स्वयंभू नाही आहे, ते बाकीच्यांवर डिपेंड असतं. आजूबाजूचे जे शेतकरी आहेत, म्हणजे दिल्लीमध्ये प्रदूषण होत असेल तर आपण सांगतो की पंजाब आणि हरियाणातल्या शेतकऱ्यांनी जे काही रॉ मटेरियल शेतातलं आहे ते जाळू नये, त्यांना रिक्वेस्ट केली जाते. पण मग आता जर तुम्ही त्यांना ट्रीटमेंट देणार नसाल तुमच्या हॉस्पिटलमध्ये तर उद्या ते जास्तीचं पेटवतील, हा ना. भारत आहे हा. त्याच्यानंतर करोनाची 7 सप्टेंबरच्या मध्यापर्यंत संपुष्टात येईल असं एक गणितीय प्रारूप आहे. आणि आरोग्य तज्ज्ञ जे आहेत त्यांनी गणिती प्रारूप लावलेलं आहे की आता त्याच्यात त्यांचा फंडा काय आहे की जेव्हा संसर्ग झालेले रुग्ण यांची संख्या ही मृत्यू झालेले किंवा बरे झालेल्या रुग्णांच्या संख्ये इतकी होते तेव्हा स्थिरांक 100% पोहोचतो व 7 आटोक्यात आल्याचं स्पष्ट होतं. म्हणजे जेवढ्या लोकांना संसर्ग झालेला आहे ती संख्या आणि बरे झालेले आणि मृत्यू झालेले यांची संख्या ती एक होईल, त्यावेळेस स्थिरांक 100% पोहोचतो वगैरे असं यांनी केलेलं आहे. आता ह्या सगळ्या याच्यामध्ये कितीतरी म्हणजे तज्ज्ञ आलेले आहेत, वेगवेगळ्या थेऱ्या लागलेल्या आहेत. त्याच्यामुळे आता ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत की हे निष्कर्ष प्रारूप हे खरं जर झालं तर त्यावेळेस ही थेरी चर्चेत येणार आणि तिच्यावर आपण पूर्णपणे वेळ देऊन ते समजून घेऊयात. पण बघूयात, जर चांगली गोष्ट आहे. पण सप्टेंबर बराच लांब जातोय तसं पण, आणि परिस्थिती सध्या आपल्याकडे नाही. महाराष्ट्रात 2553 केसेस आहेत काल. 35 जिल्हे अफेक्टेड आहेत महाराष्ट्राचे. पण महाराष्ट्राचे बघा टोटल केसेस जर तुम्ही बघितल्या तर ते 88,528. ॲक्टिव्ह केसेस 44,000 आहे, म्हणजे 50% ह्या ॲक्टिव्ह केसेस आहेत. तर ते एक लक्षात ठेवा. आणि रिकवर केसेस ज्या आहेत ते 40% आणि डेथ 40%. म्हणून ह्या लोकांच्या याच्यामध्ये जर आपण फंड्यामध्ये बघितलं तर संसर्ग असणारे लोक रिकवर प्लस डेथ, तर हे जे आहे हे जवळपास 100% येतं आहे. तर याच्यामुळे असं त्यांचं म्हणणं आहे की पूर्ण भारताचं असं गणित होईल तेव्हा मग सप्टेंबरच्या याच्यात बघूयात. बट ठीक आहे, आपण बघू त्यावेळेस. त्याच्यानंतर दुसरं जे आहे स्पेस एक्सचं जे मिशन आहे बघा की ते ह्युमन फ्लाईट घेऊन गेले. काल आपण 1 जून ते 8 जूनचं रिव्हिजन केलेलं आहे, त्याच्यामध्येही हा मुद्दा मी घेतला होता की स्पेस एक्स ही एक इलॉन मस्कची प्रायव्हेट कंपनी आहे, स्पेस संबंधी रिसर्च आणि सगळ्या गोष्टी करते. आणि याचे नासा हे दोघं मिळून काम करत आहेत आणि कमर्शियल स्पेस फ्लाईटसाठी हे काम करत आहेत. आणि जे काही स्पेस टुरिझम आहे त्याच्यासाठी काम होतं आहे. तर स्पेस एक्सचं यान पाठवलेलं आहे बघा अमेरिकेने केनेडीच्या इथूमधून. तर सगळ्यात महत्त्वाची बाब अशी आहे की आता सगळ्या याच्यामध्ये नासा जे आहे ते बऱ्याचशा प्रायव्हेट फर्मबरोबर काम करत आहे. आपल्या इस्रोनेही हा निर्णय घेतलेला आहे, तेही प्रायव्हेट फर्मबरोबर काम करत आहेत. तर तो एक महत्त्वाचा मुद्दा आहे. आता यांना लोक पाहिजेत की जे पैसे देऊन बाहेर त्यांना स्पेसमध्ये फिरायचं आहे. तर जापानीज बिलिनियर आहे युसाकू माझोवा, तर यांनी ऑलरेडी पोटेन्शियल ट्रॅव्हलर म्हणून साईन केलेलं आहे की चंद्रापर्यंत जायचं मला आणि चंद्रावरून रिटर्न घेऊन यायचं बाबा. तर त्यासंबंधी मग अशा गोष्टी आता यांना, कारण याच्यासाठी खूप पैसा लागतो आणि त्याच्याकरता अशी लोकं लागणार आहेत. ओके, आपण नेपाळ वगैरे फिरूयात, है ना. तुम्ही चंद्रावरती जाणारे बेकडे असतील. तर ह्या सगळ्या याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा. आता याच्यामध्ये पण काय आहे की आपलं जे मार्स ऑर्बिटर मिशन होतं त्याचा जो रेट होता आपला तो पर किलोमीटर 7 रुपये होता आणि हा ऑटो रिक्षापेक्षाही स्वस्त आहे असा क्लेम जो आपण इस्रोने केला होता. ऑब्व्हियसली इस्रो खूप स्वस्तात काम करत असतं. इस्रोलाही नासाने म्हटलेलं आहे की त्यांच्याबरोबर येऊन काम करावं. पण एकंदरच ह्या सगळ्या याच्यात एक आहे की जर हे जे प्रयोग आहेत की स्पेस टुरिझमचे हे झाले तर याच्यामधून एक मोठं कमर्शियल फील्ड ह्या स्पेसमध्ये काम करणाऱ्या सर्वांसाठी येतं आणि त्याच्यामध्ये आपलं जे आहे ते स्टेट ओन इस्रो आहे. तर ते एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर स्टेप बाय स्टेप आता हे जे आपले LS लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोल जे आहे तिथं चर्चा सुरू आहे चीन आणि भारताची. तर तिच्यामधून काही फ्रुटफुल गोष्टी येणं अपेक्षित आहे आणि त्या गोष्टी येत आहेत आणि ते आपल्याला क्लिअर पण केलं गेलं आहे. हे मी आता याच्यासाठी घेतलेलं आहे की हा रिजन लक्षात ठेवा, चुशुल मोल्डो रिजन. आता हा मॅपमध्ये खूप प्रॉपरली दिसत नाही, चुशुल तरी दिसतं, पण तरीसुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवा फक्त की चुशुल मोल्डो कशाशी संबंधित आहे. तर हे चायनाच्या बॉर्डरमध्ये आहे LACला आणि तिथं चर्चा झाली होती, फ्रुटफुल आहे चर्चा. ओके, आणि तिच्यामधून गोष्टी वर्क होतील.
तर MCQसाठी हा मुद्दा एक लक्षात ठेवा की चुशुल मोल्डो. ओके, कारण आपल्याला लोकसत्तामध्ये फक्त मोल्डो असं आलं होतं, तर हे चुशुल मोल्डो असं आहे तो रिजन, तो लक्षात ठेवा. तर हे एक लक्षात असू देत. डोकलामचा जो इश्यू आहे 2017चा है ना, भूटानमध्ये चीन जे काही करत होतं आणि त्याच्यामधून मग आपण त्यांना थांबवलं होतं तिथं, कारण तो करार आहे आपला आणि त्याच्यामधून आपल्याला तिथलं रक्षण करणं भारताची जबाबदारी होते. वाटलं तर डोकलाम हे परत न्यूजमध्ये येतं आहे, तर मी एकदा एक्सप्लेन करेल की डोकलाम काय होतं. आणि याच्यामध्ये होतं की बाबा तुम्ही डिफरन्सेस टू इस्क्लेट इन डिस्प्यूट्स असं होऊ देऊ नका, डिफरन्सेस ते चर्चेतून सॉर्ट आऊट करा. आणि याच्याचबरोबर ज्या काही मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्स आणि त्यांची मिनिस्ट्री ऑफ फॉरेन अफेअर्स यांच्याबरोबर चर्चा झालेल्या आहेत. त्याच्यानंतर आपले पंतप्रधान आणि झी जिनपिंग यांच्यामध्ये जे काही ममल्लपुरम असेल त्याच्यामध्ये चर्चा झालेल्या आहेत. तर त्या सगळ्यांचा विचार G20 समिटमध्ये आपण बोललो होतो. तर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपल्याला आता स्टेटस किओ जसे थे तसं करायचं आहे. पॅनगॉंग सो, गलवान व्हॅली, गोग्रा पोस्ट लद्दाख, नाकुला सिक्कीम, हे सगळ्या प्लेसेस आपल्याला पाठ झाल्या पाहिजेत. मॅपमध्ये तुम्ही बघणं अपेक्षित आहे. मी तुम्हाला वेळोवेळी मॅपमध्ये या गोष्टी दाखवलेल्या आहेत, तर ते एक लक्षात ठेवा. आता बघा, हे सगळे जे सायबर सिक्युरिटी जे काही वेबिनार्स होत आहेत किंवा आपण समिट जे केलेलं आहे, तर याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की ऑस्ट्रेलिया इंडियाचं समिट झालं, तर याच्यामध्ये सायबर सिक्युरिटी हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे की ज्यावेळेस आपण सगळं ऑनलाईन करतो आहे, तर ती सायबर सिक्युरिटी आपल्याकडं असणं गरजेचं आहे. तर सायबर सिक्युरिटी हा जो मुद्दा आहे याच्यावर पण तुम्हाला एसे विचारला जाऊ शकतो. याच्यावर UPSCवाल्यांना GS3मध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर ते एक करून ठेवायचं आहे. सायबर सिक्युरिटी म्हणजे तुम्ही जर महत्त्वाच्या बाबी तिच्यावर शेअर करत असाल आणि त्या जर लीक झाल्या तर ते प्रॉब्लेमॅटिक होऊ शकतं. नॅशनल ह्युमन राईट कमिशनचं लेक्चर ऑलरेडी आपलं झालेलं आहे. जे काही लक्ष्मीकांतचं आपण रिव्हिजन करत होतो तिच्यातले बरेचसे मुद्दे न्यूजमधले आपण कव्हर केले होते. तिच्यात नॅशनल ह्युमन राईट्स कमिशन आहे. UPमध्ये प्रेग्नंट वुमनला हॉस्पिटलाइज केलं गेलं नाही आणि त्याच्यामुळे नॅशनल ह्युमन राईट्स कमिशननी तिच्यात लक्ष घातलेलं आहे. एकंदरीतच ह्या गोष्टी ज्या आहेत तिच्यामुळे ह्या नॅशनल ह्युमन राईट कमिशन तुम्हाला करणं अपेक्षित आहे. स्टेट ह्युमन राईट कमिशन पण करणं अपेक्षित आहे. ते लेक्चर्स ऑलरेडी आपले आहेत आपल्या चॅनलला, ते बघून घ्या. त्याच्यानंतर हे जे INS शार्दूल जे आहे, तर INS शार्दूलनी इराणमधून भारतीय लोकांना आणलेलं आहे बघा, 233 इंडियन्सला. ऑपरेशन समुद्र सेतू सेपरेट लेक्चर ऑलरेडी झालं आहे आपलं. बंदर अब्बास जे आहे तिथून 233 लोकांना आणलेलं आहे आणि त्याच्यामुळेच हे बंदर अब्बास, आता हे इतकं प्रॉपर नाही आहे, जस्ट लक्षात ठेवा. तुम्हाला दुसरा एक मॅप दाखवतो आहे मी. तर हे गुजरातमध्ये सोडलेलं आहे बघा, हा बंदर अब्बास, पर्शियन गल्फचा हा रिजन आहे. तर हे इथं बंदर अब्बास आहे बघा. ओके, तर इराणमधलं हे ठिकाण, शहर आणि बंदर हे खूप महत्त्वाचं आहे. MCQ करता लक्षात ठेवा, आपल्याला हे विचारलं जाऊ शकतं, तर ते एक लक्षात असू देत. त्याच्यानंतर तुम्ही जे काही एसे लिहितात, बऱ्याच लोकांनी ते पोस्ट केलेले आहेत. कालपासून ॲक्टिव्हिटी आपली सुरू झालेली आहे की कशात काय मुद्दे लिहायचे वगैरे. स्पॉटलाईट रायटिंग फोरम हा ग्रुप आहे बघा टेलिग्रामवर, तर हा ग्रुप तुम्ही फॉलो करा आणि याच्यामध्ये तुम्ही लिहिलेले उत्तरं असतील UPSCची किंवा एसे, तर ते तुम्ही याच्यात पोस्ट करू शकता. आणि इथं तुम्ही बघा की वेगवेगळे स्टुडंट्स तिच्यामध्ये आहेत आणि हे स्टुडंटसुद्धा तिच्यावर मग वाचून तिच्यात हे करू शकतात. आता एका स्टुडंटनी केलेलं आहे बघा तिथं, शब्द सामर्थ्य वाढवणे, कन्क्लुजनकडे लक्ष द्या वगैरे. तुम्ही डिस्कशनमधूनही मुद्दे क्लिअर करू शकता. तुमचा आजचा जो एसे आहे MPSCचा, तो आहे कामगार आहे मी तळपती तलवार आहे. ओके, ज्या लोकांनी आधी पहिल्यांदा बघत असतील त्यांच्यासाठी हे एसे दिसत आहेत वरती, एवढे आपण दिलेले आहेत. लिहिण्याचा प्रयत्न करा. आपण या सगळ्या एसेजवर लेक्चर बनवणार आहोत. आजचा जो UPSCसाठीचा प्रश्न आहे, द स्ट्रॅटेजीज इन टॅकलिंग द COVID-19 क्रायसिस मस्ट इन्क्लूड लोकल गव्हर्नमेंट्स बिंग इक्विप्ड अँड फिजिकली इम्पॉवर्ड. इलॅबरेट. 150 मार्क, 150 वर्ड्समध्ये 10 मार्क. तर याची उत्तरं लिहून पण तुम्हाला त्या ग्रुपवर टाकायची आहे. याचे डिस्कशन पण आपण सुरू केलेले आहेत आणि ही जर ॲक्टिव्हिटी तुम्ही माझ्याबरोबर कंप्लीट केली तर नक्कीच येत्या काळामध्ये मेन्समध्ये तुम्हाला हे प्रश्न कशा पद्धतीने तिथं येतात आणि तुम्हाला सरळ त्याचा फायदा कसा होतो ते लक्षात येईल. बंगालच्या उपसागरामध्ये अरबी समुद्रापेक्षा अधिक चक्रीवादळांची निर्मिती होते, बरोबर आहे. 2019मध्ये मात्र अरबी समुद्रात बंगालच्या उपसागरापेक्षा अधिक चक्रीवादळांची निर्मिती झाली होती. दोन्ही स्टेटमेंट बरोबर आहेत. जागतिक पर्यावरण दिनी महाराष्ट्रातलं स्टेट ऑफ एन्व्हायरमेंट डिपार्टमेंटचं नामकरण डिपार्टमेंट ऑफ एन्व्हायरमेंट क्लायमेट चेंज असं झालं. अगदी बरोबर आहे. महाराष्ट्राचं पर्यावरण मंत्रालय पृथ्वी, वारा, जल, अग्नी या 4 घटकांवर नाही, या 5 घटकांवर लक्ष देणार आहे. याच्यामध्ये एक जे आहे ते म्हणजे स्पेस आहे, ते इथं नाही आहे, इथर. ओके, त्याच्यामुळे एकच स्टेटमेंट बरोबर आहे. 2012च्या महिला
आशियाई चषक फुटबॉल स्पर्धेचं यजमानपद भारताला मिळालं असून याआधी ही स्पर्धा कधी भारतात झाली होती? 1979, 2000, 2005, 2018. उत्तर आहे 1979. डॉक्टर अशोक दलवाई समितीने एक देश एक बाजारपेठ ही संकल्पना सुचवली होती. कृषी हा विषय समवर्ती सूचीत येतो. तर वरचं स्टेटमेंट बरोबर आहे, परंतु कृषी हा विषय जो आहे तो राज्य सूचीत येतो आणि त्याच्यामुळे इथंही स्टेटमेंट एक बरोबर आहे. OTT प्लॅटफॉर्मसाठी ब्रॉडकास्टिंग कायदे लागू होतात? नक्कीच नाही, लागू होत नाही. OTT प्लॅटफॉर्मवरील सर्व कंटेंट सेन्सर बोर्डाद्वारे प्रमाणित असते, हेही चुकीचं आहे. म्हणजे हॉटस्टार एक्सक्लुझिव्ह सारख्या याच्यावर कुठलंही कंटेंट प्रमाणित नसतं. तर त्याच्यामुळे दोन्ही चुकीचे स्टेटमेंट्स आहेत. उत्तर आहे 4. त्याच्यानंतर कालचे प्रश्न आपले राहिले होते बघा, ते घ्या. की पहिला प्रश्न आहे, CBSEच्या मुख्यालयात शिक्षा सदन असं नाव आहे. CBSEच्या कार्यालयीन भाषा इंग्रजी, हिंदी आणि एक प्रादेशिक भाषा असते. फक्त अयोग्य, ब योग्य, दोन्ही योग्य, दोन्ही अयोग्य. आदित्य ही भारतातली पहिली सौर ऊर्जेवर चालणारी बोट आहे. आदित्य ही बोट भाऊचा धक्का ते माटुंगा अशी सेवा देते. फक्त अयोग्य, फक्त ब योग्य, दोन्ही अयोग्य, दोन्ही योग्य. भारत चीन सीमावादाबद्दल बिनचूक विधान ओळखा. स्थानिक कमांडर पातळीवर भारत चीन दरम्यान 12 चर्चेच्या फेऱ्या झाल्या आहेत. मेजर जनरल पातळीवर चर्चेच्या 3 फेऱ्या झालेल्या आहेत. 6 जून 2020 रोजी लेफ्टनंट कर्नल पातळीवर भारताच्या हद्दीतील माल्डो येथे चर्चेची फेरी संपन्न झाली. ब क अ क. ओके, बिनचूक काय आहे ते सांगायचं आहे तुम्हाला. COVID-19च्या बाबतीमध्ये R05चा अर्थ काय होतो? ही जलद चाचणी आहे, COVID-19साठीचं औषध आहे, COVID-19 रुग्णासाठीची आचारसंहिता आहे, संसर्ग झालेल्या रुग्णाकडून 5 लोकांना प्रसार झाल्याचं हे स्पष्ट करतं. ट्राफिक हा WWF आणि IUCN यांचा संयुक्त प्रकल्प आहे. ट्राफिकद्वारे 2011मध्ये सावेंची स्थापना करण्याची महत्त्वाची भूमिका निभावली गेली. ट्राफिकची स्थापना 1991मध्ये झाली. बिनचूक पर्याय निवडा. क, फक्त क. याची उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देणार आहात. त्याच्यानंतर आजचेही प्रश्न आहेत बघा. आज टोटल 10 प्रश्नांची उत्तर तुम्हाला द्यायची आहे. महाराष्ट्रात जून 2020 महिन्यात दररोज 15 टन कोविड कचरा निर्माण होतो आहे. टाळेबंदीच्या काळात जैववैद्यकीय कचऱ्याचं प्रमाण 50% कमी झालं आहे. फक्त अ बिनचूक, फक्त ब बिनचूक, अब बिनचूक, दोन्ही चूक. COVID-19ला WHOद्वारे पॅन्डेमिक कधी घोषित करण्यात आलं? 30 जानेवारी 2020, 11 मार्च 2020, 19 जानेवारी 2020, 31 डिसेंबर 2019. खालीलपैकी कुठे फक्त रहिवाशांना आरोग्य उपचार दिले जातील अशी घोषणा करण्यात आली? महाराष्ट्र, राजस्थान, गुजरात, दिल्ली. 1 जून रोजी दरवर्षी जागतिक दुग्ध दिवस साजरा केला जातो. 2020मधील जागतिक दुग्ध दिवस हा 100वा होता. फक्त अयोग्य, फक्त ब योग्य, अब योग्य, दोन्ही अयोग्य. हत्ती संवर्धनासाठीचा हत्ती प्रकल्प कधीपासून सुरू झाला आहे? 1973, 1987, 1992, 1972. याचे उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देणार आहात. स्पॉटलाईटला तुम्ही जो प्रतिसाद देत आहात त्याबद्दल मी आपला आभारी.